हॅलो विद्यार्थी मित्र, तर पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण वेस्टिजियल ऑर्गन्स त्याच्यानंतर पुढे पॅलॉन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस तो भाग घेतला होता. म्हणजे पुराजीव विषयक पुरावे हा भाग आपण कालच्या पाठीमागच्या तासाला पाहिलेला आहे. म्हणजे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कनेक्टिंग लिंक्स हा भाग पाहतो, ज्याला आपण जोडणारे दुवे असे म्हणतो. कनेक्टिंग लिंक ज्याला मराठीमध्ये जोडणारे दुवे असे म्हणतो. म्हणजे काय जोडणारे दुवे? दोन प्राण्यांना किंवा दोन प्राणी संघांना जोडणारा जो काही भाग असेल त्याला आपण जोडणारे दुवे असे म्हणतो. त्याच्यामध्ये इथे आपल्याला सांगितलं की ऑब्झर्व अँड डिस्कस. आता निरीक्षण करा आणि त्यावरती चर्चा घडवून आणा असा प्रश्न सांगितला आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड डिस्कस द कॅरेक्टर्स अँड ऑब्झर्व. आता तिथे तुम्ही जे काही इथे आपल्याला सांगितलेलं आहे की त्यामध्ये इथे खाली तुम्हाला काही चित्र दिलेले आहे, त्या चित्रांचं काय करायचं, निरीक्षण करायचं आहे. आणि निरीक्षण करून आपल्याला काय करायचं, पुढे त्याच्यावरती चर्चा घडवून आणायची आहे. तर इथे खाली कोणते प्राणी दिले ते आपण पाहूया. हा इथे पहिला प्राणी दिलेला आहे आपल्याला डकबिल प्लॅटिपस. पहिला जो प्राणी दिला आपल्याला डकबिल प्लॅटिपस, त्याच्यामध्ये हा इथे पहिली जी आपल्याला डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये डकबिल प्लॅटिपस आहे. त्याच्यानंतर दुसरा दिलेला आहे तो लंगफिश आहे आणि तिसरा दिलेला आहे पेरिपेटस. अशा तीन प्राणी इथे आपल्याला दिलेले आहेत की ह्या तीन प्राण्यांचं वैशिष्ट्य सांगितलं आहे. त्यांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर ते आपल्याला कुठेतरी एकमेकांना जोडणारे पाहायला मिळतात. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये आपल्याला ती जी माहिती आहे ती आता इथे तुम्हाला ह्या तीन फोटोग्राफ दिलेले आहेत, त्या तिन्ही फोटोग्राफ्स तीन प्राण्यांचं ऑब्झर्वेशन करायचे आणि त्याच्यावरती चर्चा घडवून आणायची आहे. पुढे जाऊया आपण. त्या पुढच्या याच्यामध्ये आता ह्या तीन प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला इथे माहिती काय दिली पहा. सम प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स शो द सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप्स. आता इथे आपल्याला काही असे प्राणी दिलेले आहेत की त्या प्राण्यांमध्ये म्हणजे काही वनस्पती आणि प्राणी अशा असतात की त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं. त्या वनस्पती आणि प्राण्यांची काही शारीरिक लक्षणे जी आहेत ती शारीरिक लक्षणांमध्ये त्याच्यावरून आपल्याला दुसऱ्या दोन भिन्न गटाशी जोडलेले पाहायला मिळतात. हे त्यांच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे काय, तिथे आपल्याला शरीरशास्त्रीय त्याचे कॅरेक्टर्स गुणवैशिष्ट्य म्हणजे ज्याला आपण शारीरिक लक्षणे असं म्हणतो, ते शारीरिक लक्षणे आपल्याला दोन भिन्न ग्रुपमध्ये किंवा दोन भिन्न गटांमध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. हेच दे आर कॉल ॲज कनेक्टिंग लिंक्स. आणि म्हणून तर त्यांना आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक्स असं म्हणतो. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, जोडणारे दुवे असे म्हणू शकतो. म्हणजे इथे काही वनस्पती आणि काही प्राणी अशा असू शकतात की त्या प्राणी आणि वनस्पती जे आहेत त्यांच्यामध्ये असलेले जी काही शारीरिक गुणवैशिष्ट्ये जी आहेत ती शारीरिक गुणवैशिष्ट्ये काय होतं, इतर दोन ग्रुपमध्ये असलेले जे काही प्राणी वनस्पती असतील त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून तर त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक्स असं म्हणतो. त्याला आपण कनेक्टिंग लिंक्स असे म्हणतो, म्हणजे जोडणारे दुवे असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल दिले आपल्याला पेरिपेटस. कॅरेक्टर्स लाईक ए सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल and parapodia like organs are present. Similarly, these animals show the tracheal respiration and open circulatory system similar to the arthropods. आता हे जे आपल्याला जी लाईन जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. गिव्ह सायंटिफिक रिझनसाठी या तीन लाईन्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता त्याच्यामध्ये पहिलं काय सांगितलं आहे पाहू आपण की पेरिपेटस हा प्राणी जो आहे, फॉर एक्झाम्पल दिलं आपल्याला पेरिपेटस, पहिला गट घेतो आपण, पहिला प्राणी. त्या पेरिपेटस जो आहे त्या पेरिपेटसमध्ये जी काही त्याची कॅरेक्टर्स जी आहे ती कॅरेक्टर्स कशी आहेत पहा. त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आपल्याला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा दिलं आहे सेगमेंटेड बॉडी. त्या पेरिपेटसमध्ये तुम्हाला सेगमेंटेड बॉडी पाहायला मिळेल. सेगमेंटेड बॉडी म्हणजे काय, खंडीभूत शरीर. त्याच्यानंतर पुढे क्युटिकल उपचर्म जे आहे दृढ असतं, कठीण असे उपचर्म असते. आणि नंतर पॅरापॉडिया म्हणजेच त्याला काय म्हणतात, ज्याला आपण लोकोमोटरी ऑर्गन्स येतो पॅरापोडिया, यांसारखे अवयव आपल्याला याच्यामध्ये म्हणजेच खंडीभूत शरीर असून पातळ उपचर्म असते. आणि पॅरापोडिया म्हणजे ज्याला आपण पार्श्वपाद असे म्हणतो ते त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. पहा आता पॅरापेटिसमध्ये आपल्याला काय मिळाले, पॅरिपेटिसमध्ये पहिलं आपण त्याचं कॅरेक्टर्स विचारात घेतले. ते सेगमेंटेड बॉडी म्हणजे खंडीभूत शरीर आहे. त्याच्यानंतर क्युटिकल ज्याला आपण उपचर्म असे म्हणतो, पातळ उपचर्म असते, तीन उपचर्म. आणि नंतर पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स, असं पॅरापोडिया म्हणजे पार्श्वपादांसारखे अवयव असतात. असे जे काही भाग आहे ते आपल्या पेरिपेटसमध्ये पाहायला मिळतात. त्याच्याशिवाय सिमिलरली
दुसरा घटक दिला आपल्याला, दीज ॲनिमल्स शो ए ट्रॅकियल रेस्पिरेशन. ह्या पेरिपेटसमध्ये तुम्हाला ट्रॅकियल रेस्पिरेशन पाहायला मिळणार आहे. ट्रॅकियल रेस्पिरेशन म्हणजे काय, ज्याला आपण काय म्हणतो की या म्हणजे संधिपात प्राणी जो आहे तो संधिपात प्राणी, त्याच्यामध्ये ट्रॅकियल रेस्पिरेशन असतो, म्हणजे ज्याला आपण श्वास नलिका असं म्हणतो. आणि नंतर पुढे दुसरा महत्त्वपूर्ण भाग दिला आपल्याला की ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ज्याला आपण खुली रक्ताभिसरण संस्था असं म्हणतो, सिमिलर टू अर्थोपोडाज. आता इथे महत्त्वपूर्ण भाग आला पहा, अर्थोपोडा. म्हणजे पहिला जो आला तो त्याच्यामध्ये इथे हे जे काही सेगमेंटेड बॉडी आहे त्याच्यानं क्रिटिकल आहे, पॅरापोडिया आहे, ही कशामध्ये आहे तर ते ॲनिलिडामध्ये आहे. आणि इथे जे आपण घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये ट्रॅकियल रेस्पिरेशन पाहायला मिळते, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते, ही अर्थोपोडाजमध्ये पाहायला मिळते. This indicates that peripatus is connecting link between the annelida and arthropoda. अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन, फिलिंग द ब्लँकसाठी ही टोटल लाईन जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. 30 लाईन आपल्याला गिव्ह सायंटिफिक रिझनसाठी विचारली जाऊ शकते. अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आपण आत्ता आलो. मग इथे आपल्याला गिव्ह सायंटिफिक रिझनमध्ये काय विचारलं जाऊ शकतो, द पेरिपेटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड अर्थ्रोपोडा. ॲनिलिडा आणि अर्थ्रोपोडा. ॲनिलिडा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो वलयी प्राणी, आणि अर्थ्रोपोडा ज्याला आपण मराठीमध्ये संधिपाद प्राणी असं म्हणतो. हा हे जे भाग जे आहे ते आपण कशामध्ये पाहिले, ती इयत्ता 9वीमध्ये पाहिलेले आहेत. मग इथे तो ॲनिलिडा जो आहे, ॲनिलिडा म्हणजे वलयी प्राणी, आणि अर्थ्रोपोडा जो आहे संधिपाद प्राणी, यांना कनेक्टिंग असलेला दुवा जो आहे तो कोणता आहे, पेरिपेटस आहे. एक मिनिट. त्या पुढच्या याच्यामध्ये म्हणजे दुसरा भाग जो घेतला आपण की पेरिपेटसमध्ये आपल्याला पहिला घटक मिळाले, सेगमेंटेड बॉडी आहे, क्युटिकल आहे, पॅरापोडिया, हे तुमचा 1 नंबर झाला. त्याच्यानंतर 2 नंबरला तुम्ही काय घेणार, पेरिपेटस ॲनिमल शोज द ट्रॅकियल रेस्पिरेशन अँड ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ऑर ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम सिमिलर टू अर्थोपोडा, हे सेकंड झालं. सो दॅट द पेरिपेटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड अर्थोपोडा. ॲनिलिडा आणि अर्थोपोडा यांना जोडणारा हा पेरिपेटस आहे. फिल इन द ब्लँकसाठी अत्यंत महत्त्वाची लाईन, डॉट डॉट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड अर्थ्रोपोडा, अत्यंत महत्त्वपूर्ण. त्याच्यानंतर दुसऱ्या पॉईंटकडे येतो आपण. सिमिलरली द डकबील, पुढच्या प्राण्याकडे आलो आपण. डकबील प्लॅटिपस लेज एग लाईक रेप्टाईल्स. डकबील प्लॅटिपस जो आहे तो, हे संपूर्ण नाव एकच आहे, लक्षात ठेवायचं आहे. डकबील प्लॅटिपस लेज एग्स लाईक रेप्टाईल्स. रेप्टाईल्स म्हणजे सरीसृप प्राण्यांप्रमाणे डकबील प्लॅटिपस हा अंडी घालतो. अँड शोज द रिलेशनशिप विथ द मॅमल्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स अँड हेअर्स. आणि नंतर पुढे कशाचं रिलेशनशिप दाखवले त्याने, तर त्याच्यामध्ये रिलेशनशिप दाखवले ते मॅमल्सप्रमाणे. म्हणजे डकबील प्लॅटिपस जो आहे तो रेप्टाईल्सप्रमाणे, सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो. आणि नंतर पुढे दुसरं अजून काय दिलेलं आहे, सेकंड नंबरला येणारे, डकबील प्लॅटिपस शो द रिलेशनशिप विथ द मॅमल्स. सस्तन प्राण्यांप्रमाणे तो आपली गुणवैशिष्ट्य दाखवतो. कोणतं गुणवैशिष्ट्य, त्याच्यामध्ये पहिले दिले आपल्याला प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स. त्याच्यामध्ये डकबील प्लॅटिपसमध्ये काय तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, सस्तन प्राणी आहे, म्हणजे सस्तन प्राण्याची गुणवैशिष्ट्य दाखवतो. त्यातलं पहिले दिले आपल्याला मॅमरी ग्लँड्स, म्हणजे दुग्ध सरवणाऱ्या ग्रंथी असतात, स्तनधारी. त्याच्यामध्ये तुम्हाला स्तन पाहायला मिळणार आहे. स्तनधारी ज्याला आपण मॅमरी ग्लँड्स असं म्हणतो. आणि नंतर पुढे शरीर अंगावरती हेअर्स असतात. हे सस्तन प्राण्याचे वैशिष्ट्य आहे. तशा प्रकारची कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते तुम्हाला डकबील प्लॅटिपसमध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल पुन्हा, त्याच्यानंतर पुढे लंग फिश परफॉर्म्स द रेस्पिरेशन विथ द लंग्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ द बिंग फिश. आता तिथे आपण पुढच्या भागाकडे येऊ. इथे हे 2 पॉईंट जे आहेत आपण महत्त्वाचे घ्यायचे. पेरिपेटस घेतला, त्याच्यानंतर पुढे दुसरं घेतलेले आपण. पहिला घेतला पेरिपेटस, हा काय करतो आपल्याला त्याच्यामध्ये जे काय ॲनिलिडा आणि अर्थ्रोपोडा जो आहे त्याच्यामध्ये सहसंबंध दाखवतो, कनेक्टिंग दाखवतो. त्याच्यानंतर पुढे डकबील प्लॅटिपस घेतला आपण. डकबील प्लॅटिपस इथे दिलेला जो आहे तो कशाप्रमाणे, तर त्याच्यामध्ये पहिलं घेतलं तो रेप्टाईल्स आणि नंतर दुसरं घेतलं ते मॅमल्स, यांचे गुणधर्म दाखवतो. म्हणून त्याच्यामधला तो जोडणारा दुवा आहे. त्याच्यानंतर पुढे लंग फिश परफॉर्म्स द रेस्पिरेशन विथ द लंग्स इरिस्पेक्टिव्ह द बिंग फिश. These examples indicate that the mammals are evolved from the reptiles and amphibians from fishes. नंतर मग पुढे आपल्याला याच्यामध्ये काय सांगता येतो, लंग फिश जो आहे तो लंग फिश म्हणजे काय की जो लंगच्या साहाय्याने
रेस्पिरेशन करतो, त्याला म्हणायचं रंगपिश. की मत्स्यवर्ग जर पाहिला आपण, मत्स्यवर्ग हा नेहमी त्याचं रेस्पिरेशन जे आहे, रेस्पिरेशन ऑकर्स इन विथ द हेल्प ऑफ गिल्स. त्याच्या जे काय फिश वर्ग आहे, मत्स्यवर्ग जो आहे तो मत्स्यवर्ग कल्ल्यांच्या साहाय्याने श्वसन करतो, परंतु हा कशाच्या लंगच्या साहाय्याने श्वसन करतो, म्हणून त्याला आपण लंग फिश असं म्हटलं. त्याच्यानंतर पुढे लंग्स इरेस्पेक्टिव्ह टू द बिंग फिश, आणि पुढे मग हा लंग फिश जो आहे तो मत्स्य असला तरी फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो. अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन आहे. पुन्हा त्या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राणी, सस्तन प्राणी मॅमल्स जे आहेत ते मॅमल्स आपल्याला कशातून तयार झालेले पाहायला मिळतात, तर तिथे ते रेप्टाईल्स आणि ॲम्फिबियन्सपासून ते उत्क्रांती झालेली असावी असं आपल्याला म्हणता येऊ शकते. आता ह्या संपूर्ण पॅराग्राफमध्ये म्हणजे कनेक्टिंग लिंक्समध्ये आपण महत्त्वपूर्ण 3 लाईन्स घेतलेल्या आहेत. त्या 3 लाईन्स कोणत्या त्याच्यामध्ये पहा. तर पहिली लाईन्स घेतलेली आपण पॅरिपेटस. पॅरिपेटस इज ए कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. गिव्ह सायंटिफिक रिझनसाठी महत्त्वाचं, गाळ्या जागा भरायसाठी महत्त्वाचं. त्याच्यानंतर पुढे डगबिल प्लॅटिपस लेज एग्स लाईक रेप्टाईल्स. त्याच्यानंतर पुढे तिसरा घेतला आहे लंगफिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स. इथपर्यंत अत्यंत महत्त्वाच्या ह्या 3 लाईनच्या आहेत. त्या 3 लाईन्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये डगबिल प्लॅटिपस लेज एग्स लाईक रेप्टाईल्स, आणि वरतीचे विधान घेतलं होतं आपण पॅरिपेटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा गिव्ह सायंटिफिक रिझनसाठी आणि फिल इन द ब्लँकसाठी ह्या 3 लाईन्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे येतोय. पुढचा भाग दिलेला आपल्याला ऑब्झर्व अँड डिस्कस. इथे आता काय करायचं आहे, खाली तुम्हाला आकृती दिलेली आहे 1.10. ती काय करायची, तुम्हाला ऑब्झर्व करायची आणि त्याच्यावरती चर्चा करून आणायची. निरीक्षण करा आणि चर्चा करा असा भाग सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितले, केअरफुली ऑब्झर्व द स्टेजेस ऑफ द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट ऑफ सम ॲनिमल्स शोन इन फिगर 1.10. इथे आकृती 1.10 मध्ये आपल्याला काही एम्ब्रियोनिक स्टेजेस दिलेले आहेत, म्हणजे भ्रूणांच्या वाढीच्या अवस्था दिलेल्या आहेत. त्यांचं निरीक्षण करा आणि त्यावरती चर्चा करा असा भाग सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला भाग दिला आपल्याला की त्या एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो भ्रूणविज्ञानविषयक, भ्रूणविज्ञानविषयक पुरावे किंवा ज्याला आपण एव्हिडन्सेस असं म्हणतो, भ्रूणविज्ञानविषयक पुरावे. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिले पहा, की इथे आपल्याला वरती सांगितलेलं होतं ऑब्झर्व द स्टेजेस ऑफ द एम्ब्रिओज ऑफ डिफरंट ॲनिमल्स. इथे आपल्याला विविध प्राण्यांचे एम्ब्रिओनिक स्टेजेस दिलेले आहेत, म्हणजे भ्रूणांच्या वाढीच्या अवस्थांच्या 3 अवस्था इथे आपल्याला दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितले की त्याच्यावरती चर्चा करायची आहे. म्हणजे तिथे ऑब्झर्व ही पहिली स्टेज दिलेली आहे, त्याच्यानंतर ही दुसरी आहे आणि ही तिसऱ्या नंबरची स्टेज इथे आपल्याला दिलेली आहे. मग इथे तुम्हाला त्यांच्यामध्ये काय करायचं सांगितलं, ऑब्झर्वेशन करायचं आहे. ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्ही काय करायचं, त्याच्यावरती चर्चा घडवून आणायची आहे. आणि नंतर पुढे काय म्हटलं, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स गिव्हन इन द पिक्चर शोज दॅट ऑल एम्ब्रियोज शो एक्स्ट्रीम similarities during the initial stages and those similarities decrease gradually. आता इथे काय सांगितलं आपल्याला, त्याच्यामध्ये बाजूच्या चित्रातील विविध भ्रूण वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुलनात्मक अभ्यास केल्यात असे आढळते की त्याच्यामध्ये त्यांचा जो काय प्रारंभिक अवस्थेत त्या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते. म्हणजे त्याची प्रायमरी स्टेजेस ते आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसं साम्य पाहायला मिळते. इथे आपण पुढे जाऊया. Embryo shows the extreme similarities during the initial stages and shows the similarities decrease gradually. Similarities in initial stages and indicate the common origin of all these animals. आता ह्या लाईन्समध्ये काय सांगितलं की ज्यावेळेला आपण ह्या इथे दिलेल्या 3 अवस्था ज्या आहेत त्या 3 अवस्थांमध्ये जे काही प्राणी दिलेले आहेत त्या प्राण्यांचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की प्रारंभिक अवस्थेमध्ये ह्या सर्वांचे भ्रूण एकसारखे दिसतात, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसं साम्य पाहायला मिळते. आणि नंतर पुढे त्यांच्या विकासाच्या याच्यामध्ये पुढची अवस्था जर आपण विचारात घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे ही जी पहिली स्टेज जी आहे त्या पहिल्या स्टेजमध्ये आणि दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला बरेचसे साम्य पाहायला मिळते. म्हणजे अगदी इथे आपल्याला पहिला एम्ब्रिओ जो दिलेला आहे
तो मत्स्यवर्गाचा आहे, फिशचा आहे, आणि शेवटचा जो आहे तो मानवाचा आहे. ह्या माशाचा जो काही भ्रूण जो आहे त्या माशाच्या भ्रूणापासून तर मानवाच्या भ्रूणापर्यंत ही पहिली अवस्था जी आहे ती आपल्याला सारखीच पाहायला मिळते. दुसऱ्या अवस्थेमध्ये फारसे बदल आपल्याला दिसत नाही, पण तिसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला बरेचसे बदल झालेले पाहायला मिळतात. म्हणजे इथे काय सांगितले की ह्या पहिल्या सुरुवातीच्या 2 अवस्था ज्या आहेत त्या 2 अवस्था जर आपण विचारात घेतल्या तर त्यांच्या वाढीच्या अवस्थांमध्ये जर आपण विचार केला तर त्यांचा एकूण जो काय पूर्वज जो आहे तो एकच आहे हे सिद्ध होते. इथे आपल्याला त्या भ्रूणांमध्ये कोणकोणते भ्रूण दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिला दिलेला आहे फिश, इथे दिलेला आहे आपल्याला तो मत्स्यवर्ग. त्याच्यानंतर पुढे दुसरा दिला आहे तो सॅलेमेंडर, आणि तिसरा दिलेला आहे टॉर्टॉइस ज्याला आपण कासव असं म्हणतो, आणि नंतर पुढे दुसरा दिला आहे तो चिकन, इथे कोंबडीचं दिलेलं आहे भ्रूण. त्याच्यानंतर पुढे इथे पीक दिलेले आहे डुक्कर, आणि नंतर पुढे काऊ गाय, नंतर पुढे रॅबिट ससा, आणि नंतर इथे ह्युमन बीइंग मानव. असे आपल्याला एकूण इथे 8 भ्रूण दिलेले आहेत. तर जो काय मत्स्यवर्ग जो आहे त्या मत्स्यवर्गापासून तर मानवापर्यंतचे असलेले भ्रूण जे आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक अवस्थांमध्ये फारसे काही बदल झालेले पाहायला मिळत नाहीत. म्हणजे त्यांचे प्राथमिक अवस्थांमध्ये भ्रूण एकसारखे दिसतात, आणि म्हणून आपण काय त्याचा पूर्वज एकच असला पाहिजे असा निष्कर्ष आपण इथे काढलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, अत्यंत महत्त्वाच्या पॉईंटकडे आला. पण राईट शॉर्ट नोट्स ऑन साठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं पाहूया आपण. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, डार्विनचा निसर्ग निवडीचा सिद्धांत. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. चार्ल्स डार्विन had collected the innumerable species of plants and animals, and depending upon the observations of those specimens he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. आता इथे या डार्विनने काय म्हटलं की चार्ल्स डार्विन यांनी काय केलं आहे, चार्ल्स डार्विन हे महत्त्वपूर्ण. नंतर पुढे चार्ल्स डार्विनने काय केले पहा, त्याच्यामध्ये अशा असंख्य प्राणी आणि वनस्पतींचे स्पेसिमेन गोळा केलेले आहेत, नमुने गोळा केलेत, आणि नमुने गोळा करून त्याच्या काय आलं आणि त्यांचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर पुढे त्याच्या लक्षात आले, त्याने पब्लिश केलं आहे, म्हणजे प्रसिद्ध केलं. काय प्रसिद्ध केलं? थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हे त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे, म्हणजे निसर्ग निवडीचा सिद्धांत त्याने मांडलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय सांगितलं, विच वर्सेस इन सेव्हरल सर्वायवल फिटेस्ट, जो सक्षम आहे तो टिकून राहतो म्हणजे तग धरतो. म्हणजे पर्यावरणाला त्या सजीवाला सामोरे जाण्याची क्षमता जर असेल तर तो टिकून राहण्याची क्षमता असल्यामुळे तो सहजपणे सर्वायवल होतो. सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे जो सक्षम आहे तो तग धरतो आणि जो अक्षम असेल तो नष्ट होतो. त्याच्यानंतर पुढे फॉर दिस पर्पज द डार्विन हॅड पब्लिश ए ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली म्हणजे काय, की त्याच्यामध्ये प्रॉलिफिकली म्हणजेच त्याची प्रचंड अशा संख्येमध्ये, म्हणजे सजीवांची संख्या जी आहे ती प्रचंड आहे. निसर्गामध्ये सजीवांची असलेली संख्या ही प्रचंड प्रमाणात असल्यामुळे पुढे दी पर्पज डार्विन्स पब्लिश द बुक ओरिजिन ऑफ स्पेशीज. अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच द पेअरसाठी विचारलं जातं. डार्विन्स म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे ओरिजिन ऑफ स्पेसीज हे त्याने पुस्तक जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे. while explaining the concept, the Darwin says that all the organism reproduce prolifically. प्रचंड अशा प्रमाणात हे जे काय सजीव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात काय होतात, रिप्रोड्यूस होतात. म्हणजेच काय, त्यांची संख्या जी आहे, सजीवांची संख्या जी आहे ती प्रचंड प्रमाणात असते. ऑल द ऑर्गॅनिझम कॉम्पीट विथ ईच अदर इन लाईफ थ्रेटनिंग मॅनर. आता इथे अगदी थ्रेटनिंग मॅनर म्हणजे जीव घेणी पद्धतीने ते हे सर्व सजीव जे आहे ते काय करत असतात, कॉम्पीट करत असतात, म्हणजे स्पर्धा करत असतात. हे सजीव एकमेकांबरोबर संपूर्ण त्यांच्या लाईफस्पॅनमध्ये काय करत असतात, जीवघेणी स्पर्धा चालू असते. इन दिस कॉम्पिटिशन only those organisms sustain which show the modification essential for winning
द कॉम्पिटिशन. आता याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलंय, ऑल द ऑर्गॅनिझम कॉम्पिट इच अदर इन द लाईफ थ्रेटनिंग मॅनर. जीवघेणी स्पर्धा म्हणतो आपण त्याला. त्या जीवघेणी स्पर्धेमध्ये हे सर्व सजीव जे आहे ते स्पर्धा करत असतात. त्याच्यानंतरच्या पुढच्या लाईनमध्ये घेतलं आपण, ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन म्हणजे तग धरून राहू शकणे, वी शोज द मॉडिफिकेशन्स इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन, की ज्याच्यामध्ये ती कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी त्याच्यामध्ये जे काय मॉडिफिकेशन झालेले असेल, म्हणजे ज्याला बदल म्हणू आपण, शारीरिक बदल, ते बदल की त्या पर्यावरणानुसार झालेले असतात आणि त्या पर्यावरणानुसार म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये पूर्णपणे सक्सेस होण्यासाठी त्याने ते बदल घडवून आणलेले असतात. आणि ही जी काही बदल जे आहे त्या बदलांमुळेच तो तग धरून राहू शकतो. म्हणजेच मॉडिफिकेशन फॉर विनिंग द कॉम्पिटिशन, ही कॉम्पिटिशन जी आहे ती जिंकण्यासाठी त्याला शरीरामध्ये तशा प्रकारचे बदल त्याच्यात झालेले असतात. हवेवर पुढे, however besides these the natural selection also plays an important role because of the nature selects only those organisms which are fit to live and rest perish. मग इथे निसर्ग निवडीच्या याच्यामध्ये सिद्धांतामध्ये काय सांगितलं आहे की त्यामध्ये असे काही नॅचरल सिलेक्शनमध्ये निसर्ग निवडीमध्ये काय होतं आहे की हा एक निसर्ग निवडीचा भाग जो आहे तो एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो की ज्याच्यामध्ये जे नेचर सिलेक्ट्स म्हणजे निसर्ग कोणाला सिलेक्ट करतो, तर ऑर्गॅनिझम विच आर फिट, जे पूर्णपणे सक्षम आहेत अशा प्राण्यांचं तो काय करत असतो, सिलेक्शन करत असतो. आणि बाकीचे जे आहेत ते काय होतात, नष्ट होतात. म्हणजे जो सक्षम आहे तो तग धरून राहतो आणि जो अक्षम आहे तो नष्ट होतो किंवा त्याचा नाश होतो. हा निसर्ग निवडीचा सिद्धांत आहे. Sustaining the selected organism can perform a reproduction and thereby gives rise to a new species with their own specific character. आता इथे पुढे जो काय भाग दिला आपल्याला, सस्टेनिंग, की त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी सिलेक्टेड ऑर्गॅनिझम जे असतात ते काय करत असतात, परफॉर्म रिप्रोडक्शनमध्ये ते त्यांची संख्या जी आहे ती कायम त्यांना टिकवून ठेवायची असते. आणि मग ते रिप्रोडक्शन जे आहे ते रिप्रोडक्शन करत असतात की त्याच्यामध्ये की रिप्रोडक्शन झाल्यानंतर त्यांची जी काही संख्या जी आहे ती संख्या मोठ्या संख्येने वाढ